नमस्कार, दिस इज किरण वर्ल्ड चॅनल. अनाथांची माई, माझी माई, तुमची माई. माझी रोल मॉडेल सिंधुताई सपकाळ यांचे 4/1/2022 ह्या दिवशी निधन झाले आहे. त्यांना माझं सतशः प्रणाम. त्यांच्याबद्दल सर्वांच्या मनात खूप रिस्पेक्ट आहे. माझ्याकडे जेवढे नंबर्स आहेत तेवढ्यांच्याही मोबाईलवर मला फक्त एकच स्टेटस दिसला आणि ते होतं माईंचं. माईंबद्दल आपण स्टेटसच्या माध्यमातून आदर्श दाखवला, पण स्टेटसच्या माध्यमातून आदर्श दाखवण्याची गरज आत्ता नाही आहे. आता गरज आहे ती स्वतःला जपण्याची, स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करण्याची. माईने आपल्याला हे शिकवले की तुम्ही प्रयत्न करा, तुमच्या पायावर उभ्या राहा. प्रत्येक मुलींनी काही ना काही केलंच पाहिजे. प्रत्येक मुलींनी स्वतःच्या अस्तित्वाची जाण ठेवलीच पाहिजे. माईंवर जो अन्याय अत्याचार झाला तो फक्त माईंवरच नाही तर देशातील, भारत देशातील प्रत्येक लेडीजवर हा अन्याय होतोच आहे. आणि असं नाही आहे की आत्ता होत नाही आहे. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गावी, शहरात, सुशिक्षित ठिकाणी, असुशिक्षित ठिकाणीही हा अन्याय अत्याचार मुलींवर होतोच आहे. आणि हा अन्याय अत्याचार रोखण्याचा एकच उपाय आहे आणि तो म्हणजे शिक्षण. हे जे आपल्याला सावित्रीबाई फुलेंनी सांगितलेले आहे. आणि माईंनीही त्यांचे ऑनलाईन लेक्चर बघा किंवा कोणी त्यांना साक्षात बघितलेलं असेल ते बघा. माई प्रत्येक वेळेस हेच सांगतात, प्रत्येक लेडीजला हे सांगतात की तुम्ही काय करा, तुमच्या पायावर उभे राहा. म्हणजे तुम्ही काहीतरी करून दाखवा. जोपर्यंत तुम्ही काही करणार नाही तोपर्यंत तुमचं अस्तित्व कोणीही ओळखणार नाही. तुम्ही करत राहा, प्रयत्न करत राहा, प्रयत्न करत राहा, पडा पण हार मानू नका, असं सिंधुताई सपकाळ यांनी सांगितलेलं आहे. तर आज त्यांनी जगाचा निरोप घेतलेला आहे. तर वाईट गोष्ट आहे, पण तरीही मरण कोणाला चुकलेलं नाही. आणि आपण त्यांनी केलेल्या कष्टाचं फळ करावं आणि आपणही इतरांची हेल्प करून, इतरांना मदत करून आपणही कोणाला ना कोणाला हेल्प करत राहावं. आपण छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात करू शकतो. जसे की माईने अनाथ लोकांना चॉईस केलं आणि त्यांनी पद्मश्री पुरस्कार घेतला. तसंच आपणही प्रत्येक मुलीने काही ना काही करायला पाहिजे. खूप मोठी गोष्ट करायची नाहीच आहे. आपल्याला काय करायचं आहे तर आपण आपल्या अस्तित्वाची जाणीव असायला हवी. आपल्याला काय योग्य वाटतं, काय अयोग्य वाटतं ह्या गोष्टी आपण घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर आपण इतरांचा अन्याय अत्याचार सहन करायचा नाही आहे. जर आपण कोणाचा अन्याय आणि अत्याचार सहन करत असू तर सर्वात मूर्ख आपणच आहोत. कारण की तो अन्याय करतोय, अत्याचार करतो आणि आपण तो सहन करतो. कशासाठी, का करतोय, हा क्वेश्चन आपण स्वतःला विचारायला पाहिजे. प्रत्येक लेडीजनी तुमच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराची जाणीव ठेवावी की आपल्याला कोणी त्रास देतोय का, उगाचच आपल्याला कोणी हीन मानतंय का, हे बघा, शोधा आणि त्याच्यावर लढा. कारण की अन्याय सहन करण्यासाठी आपण जन्म घेतलेला नाही. जगायचं तर आनंदाने, कोणाची तरी हेल्प करणं, कोणाला तरी हॅपी ठेवणं. पण मग असं नाही की आपण समोरच्यालाच हॅपी ठेवतोय आणि आपण दुःखी राहतोय. आपल्यालाही आनंद असला पाहिजे त्या गोष्टीमध्ये. जसं की सिंधुताई सपकाळनी त्यांच्या हजबंडने केलेल्या प्रत्येक अन्याय अत्याचाराला सहन केलं, पण ज्या दिवशी त्यांची मर्यादा, लिमिट संपली अन्याय अत्याचार सहन करण्याची, त्या दिवशी त्यांनी लढा उभारला आणि तो पद्मश्री पुरस्कार घेऊनच पुढे आणला. तर तसंच प्रत्येक महिलांनी, आज आपण यूट्यूबवर बऱ्याच व्हिडिओ बघतो, TV सिरियल ह्या भरपूर काही बघतो, पण आज आपण TV सिरियल न बघता आपल्या आयुष्यामध्ये काय महत्त्वाचं आहे हे शोधावं. आज आपण कशासाठी जन्म घेतलेला आहे, आज आपण का जगतोय, आपल्या जगण्याचा काय उद्देश आहे हा शोधावा. जगण्याचा उद्देश शोधला तर तुम्हालाही कळेल की आपण कशा टाईपचं जगायला हवं. जगताना हॅपी राहता आलं पाहिजे, खुश राहता आलं पाहिजे आणि समोरच्यालाही खुश ठेवता आलं पाहिजे. आणि जरुरी नाही की प्रत्येक वेळेस तुम्ही जी ॲक्शन घेणार त्यांनी समोरचा हॅपीच होईल, पण तुम्ही खुश आहे ना तर सर्व काही खुश आहे. आणि तुम्ही घेतलेल्या ॲक्शननी
जर समोरच्यांना त्रास होत असेल तर त्या व्यक्तीबद्दल जास्त विचार करू नका, कारण की तुम्हाला माहिती आहे की तुम्ही योग्य आहात तर झालं ना, मग जास्त विचार करायची गरज नाही. तर मी माईंना भेटले, साक्षात भेटले आणि तेव्हा मी फक्त त्यांच्याकडे बघतच राहिले. यार काय भारी लेडीज आहे, म्हणजे इतका भारी आवाज, इतकी चांगली पर्सनॅलिटी आणि शब्द तर इतके मधुर, प्रत्येक शब्द हा ऐकत राहावा असं वाटतं. आणि तेव्हा खूप छोटी होती, मला जास्त काही समजत नव्हतं की माई नेमकं काय बोलत आहे, कशाबद्दल बोलत आहे. पण मला त्यांच्या बोलण्यावरून जेवढं काही समजलं ना तेवढं मी एक स्टोरी मांडण्याचा प्रयत्न केला. ॲक्च्युली स्टोरीने एक पोयम मांडण्याचा प्रयत्न केला आणि ती पोयम आज मला दाखवणार आहे. बघा, तर मी ज्या दिवशी सिंधुताई सपकाळांना भेटली त्या दिवशी मी ही पोयम बनवली आहे. सिंधुताई सपकाळ, आशीर्वाद देते तुझला फुलांनीच चालतो, आशीर्वाद देते तुझला फुलांनीच चालतो, सर्व काही विसरून जा रे वाट तुझी चालतो, सर्व काही विसरून जा रे वाट तुझी चालतो. जीवनात काही नियम अवलंब कर, जीवनात काही नियम अवलंब कर, मागे वळत असताना व पुढे चालत असताना माणुसकीची जाण ठेव. आशीर्वाद देते तुझला फुलांनीच चालतो, आशीर्वाद देते तुझला फुलांनीच चालतो. भविष्यात तुला भूतकाळ शोध, भूतकाळात ना वर्तमान शोध, प्रत्येक क्षणी जीवनाची आशा तू बाळग, इतरांना वाट दाखवत फुलांनीच चालतो, इतरांना वाट दाखवत फुलांनीच चालतो. तुला जरी आधार नसला तरी तू कुणाचा आधार बन, तुला जरी आधार नसला तरी तू कुणाचा आधार बन. अशिक्षित असूनही एक तरी पुरस्कार घे, फुलावर चालताना सुद्धा काट्यावर चालण्याचा आनंद घे. आशीर्वाद देते तुझला फुलांनीच चालतो, आशीर्वाद देते तुझला फुलांनीच चालतो. स्त्रीला तिचे अस्तित्व जपू द्या, तुम्ही पण तुमचा पुरुषार्थ जपा. स्त्रीला तिचे अस्तित्व जपू द्या, तुम्ही पण तुमचा पुरुषार्थ जपा. मग बघा जमाना होईल गगना एवढा व जगण्या एवढा, मग बघा जमाना होईल गगना एवढा व जगण्या एवढा. आशीर्वाद देते तुझला फुलांनीच चालतो, आशीर्वाद देते तुझला फुलांनीच चालतो. अशा प्रकारे मी त्याविषयी पोयम केली आणि त्याच्या अगोदरपासून मी सिंधुताई सपकाळ यांची खूप खूप मोठी फॅन आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच की आपण काहीतरी करायलाच हवं, आपण आपल्या जगण्याचा आनंद शोधायला हवा. जगता आलं पाहिजे, ते पण कसं, फक्त आणि फक्त आनंदाने, हॅपी राहून, खुश राहून आणि इतरांना पण आपण हॅपी ठेवू शकलो पाहिजे. पण मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की आपण इतरांच्या खुशीसाठी नाही तर स्वतःला कशात आनंद भेटतो. कारण की आपण जेव्हा जन्म घेतो तेव्हा ही एकटंच जन्म येतो, नाही का. आपण जन्म घेतो तेव्हा आपल्या घरातील 2-4 लोकांना खूप आनंद होतो. त्याच्यानंतर आपण जगतो तेव्हाही आपण एकत्र, म्हणजे आपण सर्व समाजामध्ये जगतो, सर्वांना हॅपी राहण्याचं शिकतो. पण आपल्याला जर आपल्या प्रत्येक कामात, आपल्या प्रत्येक गोष्टीत आपल्याला हेच भेटत असेल की तू हे करू नको, तू तसं करू नको, हे वागू नको, अशी वागू नको, हे कपडे घालू नको, साडी घाल, किंवा तू हेच कर, तेच कर, इथेच बस, इथे जाऊ नको, तिथे जाऊ नको, असं करू नको, तसं करू नको, ह्या प्रत्येक गोष्टीला आपण म्हणजे लेडीज म्हणून समोर जातो. पण तुम्हाला काय वाटतं की आपण एखाद्या ठिकाणी जातो तर तिथे चुकीचंच वागायला जातो, आपण म्हणजे वेगवेगळ्या स्टाईलचे कपडे घालतो, तर मग काय असे वेगवेगळ्या स्टाईलचे कपडे घालणं म्हणजे काही चुकीचं आहे? साडी घातल्याने आपण काही खूप चांगलं, म्हणजे आपण आपलं चारित्र्य बदलणार आहे, म्हणजे आपण कपडे घातल्याने साडी घातली याच्यामध्ये काही डिफरन्स आहे? नाही. लेडीजना ज्या गोष्टीची आवड आहे ती तुम्ही करू द्यात ना. त्यांना उगाचच का म्हणतं की तू साडीच घाल, तू ड्रेसच घाल, हे नकोच, असे बंधनं नको, या बंधनामध्ये अडकूच नका. कारण या बंधनामध्ये अडकून तरी काय भेटणार आहे? हे बघा, आपण आता तर फक्त 60 वर्ष आपण जगतो आणि या 60 वर्षात पण आपण म्हणजे 25 वर्षात आपण आपल्या आईवडिलांचे रूल्स फॉलो करतो, ते जे म्हणतात ते करतो.
त्याच्यानंतर 25च्या नंतर आपण लग्न करतो आणि लग्नाच्या नंतर आयुष्यभर फक्त एका पुरुषांचं म्हणजे आपला जे नवरा राहील त्याचं सर्व ऐकतो आणि प्रत्येक गोष्ट आपण त्याच्या मनासारखी करतो की त्याला चांगलं वाटलं पाहिजे. पण काय खरंच फक्त त्याला चांगलं वाटण्यासाठी आपण जगायचंय? तुम्हाला काय वाटतं? नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला सजेस्ट करा. आपण असं नाही आहे की नवऱ्यांना रिस्पेक्ट नाही द्यायचा, नवऱ्यालाही तेवढाच रिस्पेक्ट द्यायचा. आपल्याला जेवढा रिस्पेक्ट भेटेल ना तेवढा रिस्पेक्ट देण्याचा नक्कीच प्रयत्न करायचा. आणि मला तरी एवढं माहिती आहे की लेडीजमध्ये एवढी कॅपॅसिटी असते ना रिस्पेक्ट देण्याची आणि अन्याय सहन करण्याची, खूप खूप जबरदस्त. कुणीही लेडीजला हरवू नाही शकत, अन्याय सहन करण्याच्या बाबतीतही नाही आणि रिस्पेक्ट देण्याच्या बाबतीतही नाही. कारण की लेडीज खूप खूप स्ट्रॉंग असते, खूप ग्रेट असते. आणि लेडीजच नाही तर जेंट्स पण खूप स्ट्रॉंग असतात, खूप चांगलेही असतात. पण माझ्या लाईफमध्ये फक्त मला 100 लोकांपैकी 100 कपलपैकी फक्त एखादंच कपल असं दिसतं की त्यांची बॉन्डिंग खूप छान असते, त्यांना खूप छान जगता येतं, त्यांना एकमेकांसोबत खूप कनेक्शन चांगलं जोडता येतं किंवा एकमेकांचा आदर किंवा रिस्पेक्ट केला जातो. प्रत्येक जणच नाही सांगत की तू हेच कर तेच कर, पण असे बंधन देऊन तुम्ही फक्त तुमच्या वाईफला बंधनात अडकवण्याचा प्रयत्न करताय. तिला मोकळं जगू द्या ना. ती जर तुमच्यासाठी जर तुम्ही तिला मोकळं जगू दिलं तर नक्कीच ती तुमच्याशी प्रामाणिक राहील. आणि प्रत्येक लेडीज आणि प्रत्येक जेंट्स ती प्रामाणिकच असतं. आपण म्हणजे पैदा होतो ना, आपण जन्म जेव्हा घेतो ना तेव्हा आपण एकदम 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 प्युअर असतो. आणि जसं जसं आपल्याला वातावरण भेटतं, जशा जशा गोष्टी आपल्यासोबत घडतात तसं तसं आपण घडत जातो आणि आपल्याला नियती घडवत जाते. आपण आपल्या मनाने काहीही करत नाही, जे पण करतो ना ती आपली नियती असते. पण आपल्याला योग्य काय आणि अयोग्य काय ह्याच्यासाठी एक माइंड दिलेला आहे आणि आपण त्या माइंडचा उपयोग केला पाहिजे. तर प्रत्येक व्यक्तींना म्हणजे जास्त करून पुरुषांना मी अशी विनंती करते की तुम्ही ना तुमच्या वाईफला, तुमच्या बहिणीला, तुमच्या मुलीला बिनधास्तपणे खेळू द्या, वागू द्या. ती जर चांगली असेल, तिला जर तुमची जाणीव असेल तर ती नक्कीच तुमच्यासाठी बेस्ट करेल. आणि मोस्टली जेव्हा सर्व गोष्टी मनासारख्या होतात ना तेव्हा सर्वजण चांगलंच असतं. आणि आय होप की तुम्हाला मी काय म्हणते ते समजलं असेल. कोणीही निगेटिव्ह विचार करू नका, बोलण्याचा निगेटिव्ह विचार करू नका की हे कोणत्या उद्देशाने बोलेल. माझ्या जागी राहून तुम्ही विचार करू शकता की मी का बोलले असेल ते. कारण की समाजामध्ये घडत आहे, आपण बघितलंय सिंधुताई सपकाळ यांची स्टोरी जर तुम्ही ऐकली तर त्यांना किती छळ केलेला आहे. आणि हा छळ फक्त एकाच लेडीजवर होत नाहीये, भारतातल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक लेडीजवर होतो. म्हणूनच मी ह्या गोष्टी बोलते. आणि मला काही स्पेशली अनुभव नाही आहे की म्हणजे मला काही त्रास वगैरे झाला असेल. मला स्पेशल अनुभव कोणाचाही नाही. काही माझ्या फ्रेंड्स आहेत त्या मला सांगतात लग्न झालेले की लग्न करून काही फायदा नसतो आणि खूप दुसऱ्यांचंच ऐकावं लागतं, आपल्या मनासारखं काहीच नाही होत. मग मला असं वाटतं म्हणजे माझ्या मनात असं क्वेश्चन येतो की मग आपल्या मनासारखं काहीच होत नाही तर मग लग्न कशाला करायचं. तर अशा भरपूर गोष्टी आहेत जे समजत नाही आहे की नेमकं काय करायला पाहिजे आणि काय नको. पण एक गोष्ट आहे की सिंधुताई सपकाळसारखं बनणं हे माझं स्वप्न आहे आणि ते स्वप्न नक्कीच साक्षात उतरावं अशी माझी खूप 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 विषय आहे. आणि तुम्हीही प्रेयर करू शकता, तुम्हीही प्रयत्न करू शकता 2022 की तुमच्या घरातील प्रत्येक मुलींना स्वतंत्र द्या, स्वतंत्रपणे जगू द्या, तिला तिच्या आवडीच्या गोष्टी करू द्या. आणि बघा तुमच्या घरात नक्कीच सुख येईल, तुमच्या घरामध्ये कोणतेही प्रॉब्लेम येणार नाही. जर तुम्ही शंका करणं सोडून दिलं ना तर जगातले सर्व प्रॉब्लेम सुटतात. आणि जर तुम्ही शंकाच करत राहिले की माझी मुलगी बाहेर गेली आणि ती आता घरी येईल की नाही, मग ती कोणासोबत गेलेली असेल का, हे बघा. तिला जर जायचं असेल ना तर ती घरात राहूनही जाऊ शकते. आणि जर तिला जायचं नसेल, तिला तिच्या फक्त अस्तित्वाची जाणीवच असेल, तिला फक्त तिच्यासाठी काही करायचं असेल ना तर ती कुठेही जाऊ दे जगात, ती तुमचं नाव कमी करणार नाही. आणि जर तिला कमीच करायचं असेल, तुम्ही तिला बंधनातच ठेवणार असणार तर ती घरात राहूनही काहीही करू शकते. कारण की शेवटी मन असतं आणि मनात येणाऱ्या गोष्टी ह्या काही आपण सांगून करत नाही किंवा सांगून आपल्या मनात येत नाही की आपण हे करणार आहे ते करणार आहे. प्रत्येक गोष्ट ही घडत जाते
आणि तशा पद्धतीने आपल्याला जसं वातावरण भेटतं ना तसं आपण घडत जातो. बस एवढ्या गोष्टीवर माझा पूर्ण 100% विश्वास आहे आणि मे बी तुमचाही असेल. आता निगेटिव्ह विचार करणाऱ्यांचं काही सांगता येत नाही. मी काय काय बोलली मला माहिती नाही, मला आठवत नाही मी काय काय बोलली. जे जे माझ्या मनामध्ये होतं ते मी बोलले. पण मग आता तुम्ही माझ्या व्हिडिओवर काही रिप्लाय देणार हेही मला माहीत नाही. बट हे माझी थिंकिंग आहे की जर प्रत्येक मुलींना त्यांच्या मनासारखं लाईफ जगून दिलं, प्रत्येकानं त्यांची थोडीशी खुशी शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये जर एका म्हणजे जेंट्सनेही सहभाग घेतले की हा तुला वेगवेगळ्या स्टाईलचे कपडे आवडत घालायला तर तू घाल बिंदास, नो प्रॉब्लेम. हा तुला काहीतरी विशेष करायचं आहे तू कर बिंदास, नो प्रॉब्लेम. हा समटाईम एखाद्या वेळेस जर रात्रीचा उशीर झाला, समजा रोज तुमची वाईफ 6-7च्या दरम्यान घरी येत असेल आणि एखाद्या वेळेस जर 8 वाजता येत असेल तर लगेच भांडण करायला सुरुवात नका करू. कारण की काय असतं ना, कधी कधी प्रॉब्लेम असतात, कधी कधी गाडीतलं पेट्रोल संपतो किंवा तिकडे ऑफिसमध्ये कुठे काहीतरी प्रॉब्लेम होतो, म्हणून तुमच्या घरी त्या लेडीजला यायला उशीर होत असतो. ते असं नाही आहे की ती डायरेक्ट म्हणजे अर्धा तास लेट आली तर तुमच्यासाठी खूप काही तिने म्हणजे तुमचं सर्व नष्ट केलं, असं काही नाही. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडण जर होत असतील तर मग काय उपयोग आहे. सिंधुताई सपकाळांच्या घरामध्ये फक्त आणि फक्त भांडण राहायचे. त्यांच्या स्टोरीमधून एवढंच कळतं की फक्त म्हणजे त्यांनी हेच सांगितले प्रत्येक लेडीजला की तुम्ही जर अन्याय आणि अत्याचार सहन करत असाल तर तुम्ही तिथेच अडकून राहा. तुमच्या अन्याय आणि अत्याचाराची महत्त्वाची बाजू शोधा आणि स्वतःला ओळखा आणि असं काहीतरी करा की जग आणि आकाश पण फिकं पडेल तुमच्या यशाच्या पुढे. आणि असंच काहीतरी प्रत्येक लेडीजनी करूया. प्रत्येक लेडीजला जगण्याचा हक्क द्या. मी असं का म्हणते, कारण की जास्त करून जेंट्स म्हणजे जर भाऊ असेल मोठा तर तोही त्या मुलीला जगू देत नाही. त्याच्यानंतर जर तिचे हजबंड असतील तर तेही तिला प्रत्येक क्षणाला विचारतात ठीक आहे कोणाचा फोन आला, कोणाचा मेसेज आले, डॅश. आणि ह्या गोष्टी आता नको करायला, कारण की ह्या गोष्टी करण्याचं आता 21वे शतक आलेले आहे. आणि 21व्या शतकात जर आपण विचारत असणार की तू मोबाईलवर कोणाला बोलत आहे, अरे फोन आहे, फोनमध्ये मोबाईलमध्ये कोणाचा ना कोणाचा फोन येईल, मग तर बोलावंच लागेल ना. जरुरी थोडी की तिच्या कोणीतरी पर्सनचा असेल, कोणाचाही असू शकतो, फ्रेंड असू शकतो, भाऊ असू शकतो, मानलेला भाऊ असू शकतो. समजून घ्यायला हवं. प्रत्येकाने समजून घ्या, शिका आणि अपडेट राहायचा प्रयत्न करा.